हॅलो स्टुडंट्स, आपण मिनिट, डिग्री आणि सेकंड याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहतो आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. हे लास्टचे 2 लेक्चर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. हेच तुम्हाला एक्झाम्पल JEEसाठी आणि CETसाठी विचारले जातात, तसे थेरीमध्ये पण आहेत ही एक्झाम्पल्स. तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला 4 गोष्टी लक्षात ठेवायला सांगितलेल्या. 4 गोष्टींमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर एक म्हणजे मिनिट हँड आणि आवर हँड याचं रोटेशन. मिनिट हँडचं 1 मिनिटाचं रोटेशन किती असतं? 6 डिग्री. आणि आवर हँडचं 1 मिनिटाचं रोटेशन किती असतं? तर हाफ डिग्री. या 2 गोष्टी. आणि डिग्रीचं कन्व्हर्जन जर मिनिटामध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं 60नी. आणि मिनिटाचं कन्व्हर्जन जर डिग्रीमध्ये करायचं असेल तर आपल्याला डिवाइड करावं लागतं 60नी. यातले काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स. क्वेश्चन आपला आहे एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट and second. First is 183.7 degree. Second is 245.33 degree. And third is 1/5 radian. बघा, हे जे अँगल्स दिले ते ऑलरेडी हे 2 डिग्रीमध्ये आहेत, हा रेडियनमध्ये आहे. डिग्रीमध्ये जरी असेल तर हे डेसिमल पॉईंटमध्ये आहेत, बरोबर. म्हणजे याचं कन्व्हर्जन हे डेसिमल पॉईंटमधलं आहे, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये करायचं आहे. 2 मार्क्सचे एक्झाम्पल्स आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. अतिशय सोपं आहे. आता डिग्रीचं कन्व्हर्जन आपण मिनिट आणि सेकंडमध्ये करणार आहे. हे डिग्रीमध्ये आहे, बरोबर का. फर्स्ट सोल्युशन 183.7 डिग्री इज इक्वल टू 183.7 डिग्री. हेच आपण कसं लिहू शकतो? 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री. दोन्हीचे ॲडिशन करा, तेच मिळते की नाही बघा. काय केलं आपण? 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री लिहिलं. देन 183 डिग्री, हे डिग्री आहे तसं राहील. आता याचं कन्व्हर्जन आपल्याला मिनिटामध्ये करायचं आहे, मिनिट्स. सो मिनिट्समध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण काय करणार? मल्टिप्लाय करणार. कितीनी? 16. सो हिअर 0.7 इंटू 60. जर याने 60नी मल्टिप्लाय केलं तर या डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? मिनिट्समध्ये. डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? मिनिट्समध्ये. इथं डिग्री लिहिलंय, मल्टिप्लाय केल्यानंतर इथं मिनिट लिहायचं, इथं परत आहे डिग्री लिहायचं नाही. विच इज इक्वल टू 183 डिग्री प्लस 0.7 ला 60नी मल्टिप्लाय केलं, इथं येईल 7 इंटू 6 केलं 42 आलं, राईट. 7 इंटू 6 केलं 42 आलं. हा एक 0 म्हणजे 420. आणि त्यांनी काय सांगितलंय बघा, 1 प्लेस सोडून डेसिमल पॉईंट आहे, म्हणजे 1 प्लेस सोडून मी एक डेसिमल पॉईंट दिला, म्हणजे माझा आन्सर किती आलं? 42 मिनिट्स. 42.0 आपण असं म्हणत नाही 42.0, इट इज 42. याचं मल्टिप्लिकेशन करताना कसं करायचं? डायरेक्ट नंबरला आधी मल्टिप्लाय करून घ्यायचं. 7नी 6ला मल्टिप्लाय केलं 42 आलं. इथं एक्स्ट्रा एक 0 आहे म्हणून इथं 0 लिहिला. आणि 1 प्लेस सोडून डेसिमल पॉईंट आहे, सो हिअर 1 प्लेस सोडून आपण डेसिमल पॉईंट दिला, म्हणजे याची व्हॅल्यू आली 42. आणि हे काय आलं? मिनिट. हे 0 नाही लिहिलं तरी चालेल. सो इट इज 183 डिग्री. याची काय ॲडिशन होत नाही डिग्री आणि मिनिटची, इथं कॉमा देऊन लिहायचं 42 मिनिट्स. म्हणजे याची व्हॅल्यू काय आली? 183 डिग्री 42 मिनिट्स. म्हणजे आपण या डेसिमल पॉईंटमधल्या डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं? मिनिट्समध्ये केलं. जर अजूनही याच्या पुढे डेसिमल पॉईंट्स आले असते तर आपल्याला त्याचं कन्व्हर्जन सेकंडमध्ये करावं लागलं असतं. आहे तसं. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल बघा. 244.33 डिग्री. 244
नेक्स्टला त्याच्यात ॲड लिहिले फक्त. दॅट इज इक्वल टू 245 डिग्री प्लस, आता या डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला? मिनिटामध्ये. मिनिटामध्ये करण्यासाठी आपण कितीने मल्टिप्लाय करणार? 60 ने. सो 0.33 इंटू 60 आणि 60 ने मल्टिप्लाय केलं म्हणून या डिग्रीचं काय झालं? मिनिट. देन 245 डिग्री प्लस, आताच्या सारखंच नंबरला नंबरनी आधी मल्टिप्लाय करून घ्यायचं. 6 इंटू 3 18, 6 इंटू 3 18 आणि हा एक 190 म्हणजे 198. 33 इंटू 6 किती आला? 198 आला. पण इथं 60 आहे, सो हिअर इज 0 आला. पण इथं 2 प्लेसेस सोडून डेसिमल पॉइंट आहे. 2 प्लेसेस सोडून डेसिमल पॉइंट, सो 1 2 सोडून डेसिमल पॉइंट. मिनिट म्हणजे 19.8 मिनिट. सो हिअर 245 डिग्री कॉमा 19 मिनिट. आता या 19चं पण कसं करू शकतो आपण बघा. इथं मी कॉमा दिला तर ऍडिशन होत नाही. कॉमा 19 प्लस 0.8. आता का 80 हा पुढचा 0 नाही लिहिला तरी चालतो म्हणजे 0.8 मिनिट आलं हे. बरोबर का? अजून इथं काही आपली राऊंड फिगर आलेली नाही. इथं आपलं कसं डायरेक्ट राऊंड फिगर झाली, डेसिमल पॉईंटच्या नंतर काही नव्हतं त्यामुळे आपण इथंच ठेवलं ते. एवढंच झालं ते. आता याच्यामध्ये मात्र तसं नाहीये. इथं 19 नंतर सुद्धा डेसिमल पॉईंट नंतर सुद्धा काहीतरी नंबर आहे, तो आपल्याला पहिल्यांदा त्याचं पण कन्वर्जन केलं पाहिजे. मग काय करणार? 245 डिग्री, हे डिग्री आहे तसं राहिलं. हे 19 मिनिट आपण साईडला लिहून घेतले. 19 मिनिट्स. आता राहिलं काय आपलं? 0.8 इथं प्लस येईल, प्लस हे जे 0.8 आहे या 0.8 ला परत कितीने मल्टिप्लाय करायचं? 60 ने. कितीने मल्टिप्लाय करणार? 60 ने. आणि याची व्हॅल्यू काय आली? सेकंड मध्ये. इथं हा ब्रॅकेट नाही दिला तरी चालेल, इथं फक्त जस्ट कॉमा लिहिला तरी चालेल. म्हणजे 245 डिग्री 19 मिनिट हा साईडला घेतला आणि 0.8चं या मिनिटाचं कन्वर्जन कशामध्ये केलं? परत सेकंड मध्ये केलं. दॅट इज इक्वल टू 245 डिग्री 19 मिनिट्स. आणि आता परत मागायच्या सारखं 8 इंटू 6 48, राईट? 48 आलं आणि हा 0 लिहिला आणि 1 प्लेस सोडून डेसिमल पॉइंट, सो 1 प्लेस सोडून डेसिमल पॉइंट म्हणजे 48.0 म्हणजेच किती आलं? 48. पण हे काय आहे? सेकंड्स. म्हणजे आपल्याला काय मिळालं? 245 डिग्री 19 मिनिट्स 48 सेकंड्स. आता या 48 नंतर 0.0 आला होता त्यामुळे आपण सेकंड मध्येच राहिलो. बरोबर का? बघा मी काय म्हणतेय, इथं 42 पॉईंट नंतर काही नव्हतं त्यामुळे आपल्या मिनिटावरतीच थांबलं. इथं 48 नंतर डेसिमल पॉईंट नंतर काही नव्हतं त्यामुळे हे सेकंड वरतीच थांबलं. आपल्याला कन्वर्जन हे डिग्री मिनिट सेकंड मध्येच करायचंय त्यामुळे आपण हे कन्वर्जन करत गेलो. डिग्री मिळाला, उरलेल्या डेसिमल पॉईंटचं कन्वर्जन कशामध्ये करून घेतलं? 19 मध्ये करून घेतलं, मिनिट्स मध्ये करून घेतलं आणि नंतर उरलेल्या त्यातल्या डेसिमल पॉईंट मधल्या मिनिटाचं कन्वर्जन सेकंड्स मध्ये करून घेतलं. म्हणजे डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये. म्हणजे थोडक्यात काय करायचं, जोपर्यंत राऊंड फिगर येत नाही तोपर्यंत 60 ने मल्टिप्लाय करत जायचं. एकदा 60 ने मल्टिप्लाय केलं की मिनिट मिळणार, परत 60 ने मल्टिप्लाय केलं तर सेकंड मिळणार. आता कधी कधी काही असे पण क्वेश्चन्स आहेत सीईटीला की याच्या पुढे परत काहीतरी डेसिमल पॉईंट शिल्लक राहतो. आफ्टर डेसिमल पॉईंट 1 असेल किंवा आफ्टर डेसिमल पॉईंट 2 असेल, मग अशा वेळी काय करायचं? सेकंड नंतर मात्र काय करायचं? मग त्याला मल्टिप्लाय बाय 16 करायचं का? तर नाही. इथं समजा 5च्या पेक्षा मोठा नंबर असेल, 5 पेक्षा मोठा नंबर असेल तर आपण काय करणार? याच्यामध्ये एक ऍड करणार. कळतंय का? किंवा 5 आणि 5 पेक्षा जर लहान नंबर असेल तर मात्र 5 पेक्षा लहान नंबर, 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर ऍड करणार आणि 5 पेक्षा लहान नंबर असेल तर मात्र तसंच ठेवणार. म्हणजे समजा माझं इथं आन्सर 48.6 आलं असतं तर मी इथं 49 सेकंड लिहिले असते. हां,
किंवा माझं हे मल्टिप्लिकेशन जर 48.4 आलं असतं तर हे 0.4 आहे ते मी इग्नोर केलं असतं, म्हणजे इथं माझं इथपर्यंतच राहिलं असतं. लक्षात आलं? कधी कधी काही सीईटीची किंवा जेईची अशी एक्झाम्पल्स आहेत की ते पुढं पण अजून एक्सटेंड होतात व्हॅल्यू, तर ते आपल्याला फक्त सेकंडपर्यंतच करायचं असतं, तिथपर्यंत त्याच्या पुढं जायचं नाही. सो नेक्स्ट इज थर्ड इज 1/5 रेडियन. आता कन्वर्जन मात्र डिग्री मिनिट सेकंड मध्ये करायचं आहे आणि इथं रेडियन आहे. मग आधी काय करूया, रेडियनचं कन्वर्जन करूया कशामध्ये, डिग्रीमध्ये. म्हणजेच 1/5 इंटू 180/5 याचं कन्वर्जन आधी कशामध्ये करून घेऊया, डिग्रीमध्ये करून घेऊया. सो विच इज इक्वल टू 5 ने डिवाइड केलं 36 म्हणजे इथं आलं 36/5 राईट. 36/5 विच इज इक्वल टू 36 अपॉन पायची व्हॅल्यू किती घ्यायची तर 3.14. बघा पायची व्हॅल्यू किती घ्यायची 3.14. आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू 3.14 किंवा 22 डिवायडेड बाय 7. मग आता 36 ला 3.14 ने डिवाइड करायचं आहे आपल्याला, बरोबर का. काय करूया बघा, डिनॉमिनेटर मध्ये दोन प्लेसेस पुढे डेसिमल पॉईंट सरकूया. डिनॉमिनेटर मध्ये जर 2 डेसिमल प्लेसेस पॉईंट सरकवले तर न्यूमरेटर मध्ये 2 झिरो वाढतील, म्हणजे इथं काय येईल 3600 डिवायडेड बाय 314. 3600 डिवायडेड बाय 314. जे आपल्याला आता हे डिवायडेशन करायचं आहे. आता कधी कधी काय होतंय बघा, इथं समजा पायची व्हॅल्यू तुम्ही 3.14 घेतलं तर एक याच्या आन्सरमध्ये 0.001 चा फरक राहतोय. म्हणजे जर तुम्ही इथं आन्सर पायच्या जागी जर 22 डिवायडेड बाय 7 घेतलं तर याची डिवायडेशनची व्हॅल्यू 11.46 येते. आणि जर इथं तुम्ही पायच्या ऐवजी 3.14 घेतलं तर व्हॅल्यू एका पॉईंटचा फरक म्हणजे 11.45 अशी येते. हे असं का होतंय, कारण पायची व्हॅल्यू ही आफ्टर डेसिमल पॉईंट आपण पाय हा नंबर इरॅशनल नंबर आहे, त्यामुळे डेसिमल पॉईंट नंतरचे जे त्याचे नंबर्स आहेत ते काय म्हणतात ते नॉन रिकरिंग आहेत किंवा इन्फिनिटली मेनी नंबर्स आहेत. त्यामुळे आपल्याला तिथं कसं ठराविक अशी व्हॅल्यू तिथं मिळू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही इथं 3.14 घेतलं तरीही आन्सर बरोबर आहे आणि पायच्या जागी तुम्ही जर 22 डिवायडेड बाय 7 घेतलं तरीही तुमचं आन्सर बरोबर आहे. दोन्ही आन्सर तुमची ग्राह्य धरली जातात. सो आपण काय घेतलं 3.14 घेऊया का तर आपल्याला डिवायडेशनला सोपं जाईल. बघूया डिवायडेशन करूया. 314 आणि 3600 ऑब्विसली 3 आहे, पहिला भाग 1 चा जाईल. 314 सबट्रॅक्शन केलं, इथे राहिले 6 5 नाही 4 आणि 0. हा 0 घेतला, परत 1 चा जाईल कारण अगेन हिअर 6 4 and here is 1 0 डेसिमल पॉइंट दिला. आता इथं 14 आहे म्हणजे 3 चा भाग जाईल आपला. बघा इथं परत एकदा बघूया, इथं 6 आले, 5 चा 4 झाला, हे कॅन्सल झालं. त्यानंतर इथं हे 0 घेतलं, इथं 6 आले राईट, इथं 5 झाले, 5 मधून 1 गेली तर 4 आले. सबट्रॅक्शन केलं, इथं 6 आलं, इथं 5 झाले, 5 मधून 1 गेले 4 आले, 4 मधून 3 गेले 1 आले. 1460. आता 314 ला कितीनी मल्टिप्लाय करूया आपण, 4 नी मल्टिप्लाय करूया कारण 4 × 3 12 आहे, बरोबर का. 12 म्हणजे याच्या जवळपासचा नंबर आहे 12, म्हणजे 4 नी मल्टिप्लाय केलं 4 × 4 16, 4 आणि 5 12, 1 2 5 6 म्हणजे हे 4 झाले. आता सबट्रॅक्शन केली आपण तर इथे राहिले 4, इथं 0, इथे 2 आणि इथं 0. अगेन एक 0 उतरून घेतला आपण,
नंबर याच्या नियरली 3च्या नियरली असणारे घ्यायचा. 3चा पाडा म्हणायचा. 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 7 18. 18 ह्याच्या जवळ आहे बरोबर का. 21 जर घेतलं तर ह्याच्या पुढे जातोय. 18 ह्याच्या जवळ आहे म्हणजे ऑब्व्हियसली ते 6चा भाग झाला. पुढची लिहायची गरज नाही. 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत काढायचं. बघा 3.14 जर डिनॉमिनेटरला घेतलं तर तुमचं आन्सर येतं 11.46. आणि जर तुम्ही तर डिनॉमिनेटरला पायची व्हॅल्यू जर 22 डिवायडेड बाय जर 7 घेतली तर मात्र इथं तुमचं आन्सर येतं. इथं तुमचं आन्सर येते 11.45 असं आन्सर येते. जर 11.45 आलं म्हणजे आपलं चुकलं असं नाही. ही जी येणारी व्हॅल्यू आहे ती अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. अप्रॉक्सिमेट आहे, जवळपास व्हॅल्यू आहे, नॉट एक्झॅक्टली व्हॅल्यू. हां, त्यामुळे ही थोडीशी रॅन्डमली इकडे तिकडे होऊ शकते. त्यामुळे त्याचं आन्सर आपलं काय आलं 11.46. हे काय आलं डिग्री आलं. हां 11.46 डिग्री. बघा आपण आधी काय केलं रॅडियनचं कन्व्हर्जन कशामध्ये करून घेतलं डिग्रीमध्ये करून घेतलं. आता हे डिग्री मिनिट सेकंड मध्ये करूया. सो हियर 11.46 डिग्री इज इक्वल टू 11 डिग्री प्लस 0.46 डिग्री. सो हियर 11 डिग्री प्लस 0.46 ला कितीने मल्टिप्लाय करणार 60 ने मल्टिप्लाय केल्यानंतर याचं कन्वर्जन कशामध्ये झालं मिनिट्स मध्ये. सो 11 डिग्री प्लस 6 ने मल्टिप्लाय करूया. 6 36 3 6 24 24 आणि 3 27. आधी 46 ने 6 ला मल्टिप्लाय करून घेतले. हा 0 लिहिला आणि 0 लिहिल्यानंतर किती डेसिमल पॉइंट घर आहे 2 सोडून म्हणून 1 आणि 2 म्हणजे इथं डेसिमल प्लेस आहे. कळालं. आणि हे काय झालं आपलं मिनिट्स. सो 11 डिग्री हे 27 याचं पण कन्वर्जन करून घेतलं कसं येणार 27 प्लस 0.6 हा 0 नाही लिहिला तरी चालेल मिनिट्स. सो 11 डिग्री 27 मिनिट्स. आणि आता हे 0.6 मिनिटचं कन्वर्जन कशामध्ये करणार सेकंड मध्ये. सो 0.6 इंटू 60 सेकंड्स. सो 11 डिग्री 27 मिनिट्स आणि 6 ने मल्टिप्लाय केलं दॅट इज 36 आलं. 6 इंटू 6 36 हा 0 आणि एक घर सोडून डेसिमल पॉइंट म्हणून एक घर सोडून डेसिमल पॉइंट म्हणजे 36 आले 36 सेकंड्स. म्हणजे याचं आन्सर काय आलं डिग्री मिनिट सेकंड मध्ये 11 डिग्री 27 मिनिट्स 36 सेकंड्स याचं कन्वर्जन 1/5 रॅडियनचं. अशा टाईपचे एक्झाम्पल्स कन्वर्जनची ही तुम्हाला जेईला आणि सीईटीला आहेत. अशा टाईपचे एक्झाम्पल्स. आता याच्यामध्ये पण कसं आहे हे थोडंसं त्यातलं पण सोपं एक्झाम्पल्स आहे. एक्झाम्पलमध्ये पण ठरवायचं मॅक्झिमम हे तुम्ही 3.14 पायची व्हॅल्यू ही घेताना एक लक्षात ठेवा सीईटी आणि जेईसाठी घेणार असाल तर 3.14च घ्या. याच्या व्यतिरिक्त दुसरी घेऊ नका. 22/7 जर कॅन्सल आउट एखादी टर्म होत असेल तर 22 डिवायडेड बाय 7 घ्या नाहीतर 3.14च घ्या. अशा पद्धतीने आपण हे या एक्झाम्पल्समध्ये काय काय बघितलं दिलेल्या डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये केलं डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये केलं. ही एक्झाम्पल्स 2-2 मार्क्सला विचारली जातात. हे थर्ड एक्झाम्पल आहे ते मोठं जरी असलं तरी हे एक्झाम्पल 2 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं आहे बघा. डिग्रीचं कन्वर्जन मिनिट आणि सेकंडमध्ये कसं करायचं ते मल्टिप्लाय करायचं 60 ने. मिनिटाला डिग्रीला मल्टिप्लाय केलं 60 ने मिनिट झाले. मिनिटाला मल्टिप्लाय केलं 60 ने सेकंड झाले. ठीक आहे. हे 3 एक्झाम्पल व्यवस्थित करा. थँक्यू.